बघा आता आपण पुढचा क्वेश्चन बघतोय नंबर 5 पेज नंबर 98. लेट I is equal to integration e raised to 4 log x minus e raised to 5 log x upon x raised to 5 with respect to dx. हे टर्म आहे. बघा आता यात आपण कसं सॉल्व करणार आहे. which is equal to e raised to log x raised to 4 minus e raised to log x raised to 5 upon x raised to 5. Since log of a raised to b is equal to b log a and vice versa. b log a असेल तर हा b वरती जाणार इंडेक्सला आणि इंडेक्सला असेल तर तो खाली येईल. म्हणजे बघा हा खाली होता 4 तो वर गेला, हा 5 होता तो वर गेला. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टीनुसार. त्याच्यानंतर काय झालं बघा पुढे विच इज इक्वल टू पुढे काय होतं आहे, ही जी टर्म आहे इंटिग्रेशन एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 हे सुद्धा एका लॉगच्या प्रॉपर्टीनुसार आलं आहे. सिन्स बघा लॉगची प्रॉपर्टी काय म्हणते, जर आपण असं लिहिलं ए रेस टू लॉग ए रेस टू ऑफ बी टू द बेस ए. समजा ए रेस टू लॉग ए आणि लॉगचा बेस आणि हा बेस हे दोन्ही सेम असेल तर एवढा पार्ट मर्ज होतो, डायरेक्टली तुम्हाला आन्सर येतं बी. फक्त हा बीच उरतो ह्या गोष्टी जर सेम आल्या ए ए. आता इथं बघा ई रेस टू लॉग पण याच्या बेसला काही नाही आहे, काही नाही म्हणजे मॅथ्स 2 मध्ये इथं बेसला किती असतो, हे दोन्ही सेम आले तर एवढा पार्ट मर्ज होणार आणि हीच टर्म फक्त उरणार. ही बघा ही तीच उरले, इथं बेसला ई ह्याच प्रॉपर्टीनुसार फक्त ही टर्म उरणार तुमची एक्स रेस टू 5. ठीक आहे, मग इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर बघा I is equal to integration x raised to 4 upon x raised to 5 minus x raised to 5 upon x raised to 5 with respect to ही टर्म याला दिली, ही टर्म याला दिली. बरोबर आहे. एक गोष्ट राहिली ब्रॅकेट. ठीक आहे, ब्रॅकेट यूज करा. टर्म वेगवेगळी झाली ना ब्रॅकेट यूज करा, सगळ्यांना मिळून आहे ना, याला सगळ्यांना मिळून आहे. सर मग इथं ब्रॅकेट का नाही यूज केलं, अरे एकच टर्म आहे ही होल ॲज अ होल, वरती एक न्यूमरेटर आहे इतका डिवाइड बाय हे कम्प्लीट एक टर्मच आहे. एका टर्मला डायरेक्ट तुम्ही इथं लिहिलं तर फरक पडत नाही. इथं राहिलेला होता तुमचा डी एक्स मात्र तो आपण लिहून देऊ. ठीक आहे, डिव्हिजन आणि या टर्म मिळून ही एकच आहे कम्प्लिटली. वेगळं कधी कधी होतं, हां न्यूमरेटरमध्ये बघितलं तर ही वेगळी ही वेगळी, पण या दोघांना मिळून एकच डिनॉमिनेटर आहे. त्यामुळे ही आता एक टर्म होणार कन्सिडर. ही याला टर्म दिली, ही याला दिली तर असे दोन टर्म होतील. तर ही वेगळी झाली, ही वेगळी झाली, ह्या दोन आहेत. या दोनमध्ये पण ह्या दोन नाही म्हणू शकत कारण डिव्हिजन आलं ना, ही ॲज अ होल वन टर्म कन्सिडर होणार. आलं लक्षात. समजा मी इथं लिहिला ए बी क्यूब सी रेस टू 5 डी रेस टू -4 हे 4 टर्म नाही होणार, ही कम्प्लीट वन टर्म आहे का इंटू आहे. इंटू म्हटलं का वन टर्म असते ती, डिव्हिजन म्हटलं का वन टर्म असते. पण याच्यामध्ये वेगळं आलं ना, ही टर्म लिहिल्यानंतर जर आपण असं लिहिलं मायनस समजा पुढे जर मी असं लिहिलं मायनस ए रेस टू किंवा ई रेस टू 5 इंटू डी रेस टू 2 तर आता इथं मायनस आला नाही, ही वेगळी आणि ही वेगळी होणार. आलं लक्षात. सिमिलरली फॉर द डिव्हिजन. मग आता इथं तसंच झालेलं आहे, लक्षात घ्या. आता मी याला डिस्ट्रीब्यूट केलं, याला दिलं याला दिलं, 2 झाल्या. मग आता ब्रॅकेट टाका, या दोघांना मिळून असं सांगा आय इज इक्वल टू याला जर डिवाइड केलं 4 कॅन्सल झाले, एक्स एकक एक्स उरला -1. ह्या दोघांना मिळून काय आहे इंटिग्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तर आता डायरेक्टली आपण इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता, लॉग एक्सचा, मायनस इंटिग्रेशन ऑफ 1
हे बघा इंटिग्रेशन ऑफ के कॉन्स्टंट आहे ना 1, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय आहे, त्याला एक्स लावतो आपण. मग 1ला एक्स लावलं तर 1x होईल, तर त्याला डायरेक्टली आपण काय लिहू, एक्स प्लस दिस इज द क्वेश्चन नंबर कितवा आहे हा, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 5 नंतर 6 कडे जाऊ आपण. 6 त्याच्यामध्ये ज्या टाईपमध्ये दिलाय ना तो नको आहे आपल्याला. नंबर 7 कडे जाऊ आपण. लेट आय इज इक्वल टू, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही न्यूमरेटरची जी काय पॉवर आहे त्याच्यापेक्षा डिनोमिनेटरची कमी जास्त किंवा सेम असलं तर ते डिव्हिजन, तो टाईप नको आहे. ते आपल्याला एक थर्ड टाईप येणार आहे पुढे जाऊन सगळ्यात शेवटच्या एक्सरसाइजमध्ये. तेव्हा आपल्याला त्या टाईपने म्हणजे इंटिग्रेशनचे 3 टाईप आहे, एक बाय सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स आणि अजून एक आहे शेवटचा बाय पार्शल फ्रॅक्शन. पार्शल फ्रॅक्शनमध्ये तो एक टाईप बघायचा आपल्याला, मग त्यामुळे इथं ते बघत नाही आपण. ठीक आहे. पुढे बघा नंबर 7. नंबर 7मध्ये आय काय दिलं आहे बघू आपण. इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट ऑफ 3x प्लस 1 मायनस अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 विथ रिस्पेक्ट टू dx. बघा याला लिहूया, सॉल्व करत जाऊ आणि याचं काय आन्सर येतं फायनल ते बघू. आणि याच्यामध्ये एक टर्म पण आपल्याला येणार आहे, ती टर्म सुद्धा बघू आपण काय येते. इंटिग्रेशन आपण याच्या आधी बघा डेरिव्हेटिव्हमध्ये पण बघितलेलं आहे आणि त्याच्या आधी लिमिटमध्ये पण बघितले लास्ट इयरला. जेव्हा अंडर रूट येतो, अंडर रूट आल्यावरती काय करतो आपण, रॅशनलायझेशन करतो. काय करतो, अंडर रूट आल्यावर काय करतो, वरती काहीच नाही खाली अंडर रूट दिसतोय, रॅशनलायझिंग दॅट डिनॉमिनेटर. काय करतो आपण, रॅशनलायझेशन. ठीक आहे. मग इथे काय करतोय बघा मी, अंडर रूट ऑफ 3x प्लस 1 मायनस अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 इंटू बघा ही जी डिनॉमिनेटरच्या टर्म आहे ना त्या आहे तशा लिहायच्या. जी सेकंड टर्म आहे त्याची साईन चेंज करायची, पहिल्याची आहे तशी ठेवा. पहिल्याची साईन काय करायची, ॲज इट इज पहिल्याची आहे तशी ठेवायची. इथं ही टर्म आहे, हा ब्रॅकेट यूज करू वाटलंच तर. पहिल्याची साईन ॲज इट इज, दुसऱ्याची काय केली आपण, चेंज. मायनसची काय केली, त्या टर्मने आपण मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केलं, मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केला. याला म्हणतो रॅशनलायझेशन. काय म्हणतो, बरोबर आहे. ठीक आहे. रॅशनलाइज केलं, काय राहिलंय, dx राहिला. काय राहिलंय, विथ रिस्पेक्ट टू काय आहे, dx. इंटिग्रेशन आहे. याला ब्रॅकेट टाकला नाही कंप्लीट का, इंटू ना, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, इंटू टोटल एक टर्म झाली. त्याला काय लगेच उगत नुसते ब्रॅकेट टाकून तिथं खिचडी करून नाही ठेवायची. मिनिंग झाला असेल सगळ्या व्यवस्थित तर ते तसंच ठेवायचं. आलं लक्षात. सेपरेट आउट करायचं असेल तर त्यानुसार ब्रॅकेट्स यूज करायचे. नाही तर काय नाही म्हणून काही करायला नाही, टाका ब्रॅकेट इथं. का बरं टाकलं, काही कामच नाही आहे म्हणून ब्रॅकेट टाकलं. आठवत नाही पुढची स्टेप, मग ब्रॅकेट तरी टाकू, भेटला तर अर्धा मार्क एक्स्ट्रा भेटेल. तसं काहीच होणार नाही आहे. येते का लक्षात. ओके बघा. ओके नंतर हा एक मात्र गोष्ट आहे बरं का, इंटिग्रेशनची साईन करताना व्यवस्थित करा. यांनी व्यवस्थित तिथं कवर केलं पाहिजे तुमच्या टर्मला. ते एक नोटेशन आहे बघा, विच इज इक्वल टू, याच्यानंतर बघा 1 इंटू दिस नेट लिहू आपण, अंडर रूट ऑफ 3x प्लस 1 प्लस अंडर रूट ऑफ 3x मायनस 5. मी खाली काय लिहितोय नेट बघा, 3x प्लस 1 मायनस 3x मायनस 5. कसं आलं सांगा. आणि बघा बरं टर्मकडे, ही टर्म आली कशी, हे बघा यांनी याला मल्टिप्लाय केल्यावर हे आलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं, ही टर्म आली कशी. हे बघा एक बेसिक सांगतो, मला हे सांगा, a मायनस बी इंटू ए प्लस बी काय होतं,
ए स्क्वेअर मायनस, यात काय डाऊट आहे? सेम पाहिजे, हा ए ए पाहिजे, हा बी बी पाहिजे. एकामध्ये प्लस एकामध्ये, बघा ही टर्म सेम, ही टर्म सेम, एकामध्ये मायनस एकामध्ये. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचा स्क्वेअर अंडर रूट जाणार, हे उरणार. मायनस बी स्क्वेअर याचा स्क्वेअर अंडर रूट जाणार, ही टर्म उरणार. यात काय डाऊट आहे? मग पुढे बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 3x प्लस 1 मायनस अंडर रूट ऑफ 3x मायनस 5 डिवायडेड बाय विथ रिस्पेक्ट टू dx. कारण तुम्ही नीट बघा, 3x हा ओपन जर केला तर मायनस 3x होणार आहे. मायनस 3x प्लस 3x विल गेट कॅन्सल. ओपन केल्यावर मायनस मायनस प्लस 5 होईल, प्लस 5 प्लस 1 काय होणार? 6. नेहमीप्रमाणे 1/6 बाहेर. इंटिग्रेशन, आता बघा डिवाइड होतात दोघांना मिळून, ही एक टर्म होती, तर 1/6 बाहेर आलाय. ब्रॅकेट लिहू आपण इथे, 3x प्लस 1 अंडर रूटमध्ये, ठीक आहे, छोटा ब्रॅकेट टाकला तरी चालेल, करली. आणि अंडर रूटच्या ऐवजी मी आता इथे काय लिहितो बघा, ब्रॅकेट रेस टू 1/2, ब्रॅकेट रेस टू 1/2. किंवा अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून एक स्टेप आपण वाढवूया. ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 3x प्लस 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 5 विथ रिस्पेक्ट टू dx. समजा अजून एक स्टेप, ठीक आहे, तुमचं चुकू कुठे शकतं ते बघू आपण. इंटिग्रेशन, ठीक आहे, इंटिग्रेशन देण्याच्या आधी आता एक मोठा ब्रॅकेट इथं यूज करतो. इंटिग्रेशन पहिल्या टर्मला देऊ आपण आणि इंटिग्रेशन देऊया दुसऱ्या टर्मला, बरोबर आहे. आणि कंप्लीट ब्रॅकेट ह्या यांचं केलंय फक्त 1/6 ने या दोघांना मल्टिप्लाइड आहे. असं का केलंय मी? आधी काही एक स्टेप अजून का वाढवली, त्याच्या मागे रिझन बघा. रूटचं आपल्याला माहिती आहे बघा, स्क्वेअर रूटचं काय असतं? 1/2 बरोबर आहे. स्क्वेअर रूटचं काय असतं? 1 डेरिव्हेटिव्ह असतं. काय असतं? आपण काय काढतोय? नाही तर अंडर रूटचं तुम्ही चुकून 1/2 रूट लिहून टाका, असं करू नका. ते काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट x. फंक्शन असेल तर तुम्ही म्हणणार फंक्शन सर, इथं तेच लिहा, इनटू हे डेरिव्हेटिव्ह काढताय तुम्ही, ठीक आहे. आपल्याला इंटिग्रेशन पाहिजे. इंटिग्रेशनला तसं नाही, इंटिग्रेशनला काय 1/√x इंटिग्रेशन काय आहे? 2√x. फंक्शन असता तर इथं फंक्शन बाय चेन रूल इंटू 1 या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो. मी स्टार्टिंगला जसं सांगितलं होतं आधी, चेन रूलनुसार फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि आतमधल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पण त्यांनी मल्टिप्लाय न करता काय करतो आपण? डिवाइड करतो. चेन रूल कशामध्ये? इंटिग्रेशनमध्ये. तेवढा एक डिफरन्स आहे. तर मग बघा इथे बघायला गेलं तर तसं 1/√x मध्ये नाहीच आहे हा. मग याला काय करायचं? मग अशा टर्मला आपण काय करतो? हे आपल्या नॉर्मल फॉर्ममध्ये आणतो. एक्स रेस टू स्क्वेअर रूट म्हणजे 1/2, त्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन परत काय 3x मायनस 5 रेस टू 1/2 dx. हा ब्रॅकेट कंप्लीट. हे आतमध्ये चालू आहे, ठीक आहे. मग नेक्स्ट पेजला जाऊ आपण. इथे काय होणार आहे? देअरफॉर I इज इक्वल टू 1/6 कंप्लीट ब्रॅकेट इंटिग्रेशन 3x प्लस 1 रेस टू 1/2 प्लस 1, जे वरती लिहितोय तेच खाली इंटू 1/1 म्हणजे काय? आतमध्ये जे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहितो, चेन रूल. हे काढत असताना मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जेव्हा पण आता आपण इंटिग्रेशन अप्लाय करू, इंटिग्रेशन अप्लाय केल्यावरती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. काय? की आतमध्ये जे काही फंक्शन आहे त्याचा परत तुम्हाला काय घ्यावा लागतो? इंटिग्रेशन काढल्यावरती आतमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? आणि त्यांनी त्याला मल्टिप्लाय नाही करायचं, काय करायचं? डिवाइड. इंटिग्रेशन, कारण इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या ऑपोजिट आहे. मग तिकडं आपण मल्टिप्लाय करत होतो, इथं काय करायचं? मग आतमध्ये याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3x चा 3, 1 चा 0. इथं काय लिहिणार मग मी? 3.
मध्ये इथे काय मायनस, दुसरी टर्म काय होती बघा 3x मायनस 5 रेस टू 1/2. चला इथे काय लिहिणार तुम्ही 3x मायनस 5 रेस टू 1/2 प्लस 1/2 प्लस 1 तीच टर्म x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. x रेस टू n चं काय इंटिग्रेशन. हा फॉर्म्युला आपण याला आणि त्याला अप्लाय केलाय. इंटू 1 अपॉन आतमधल्याचं काय डेरिव्हेटिव्ह 3x 3 मायनस 5 0 त्यांनी त्याला डिवाइड करायचं. आलं आन्सर? नाही. इंटिग्रेशन काढल्यावर काय लिहायचंय तुम्हाला विसरू नका. विना कामाचा त्या सी साठी हाफ मार्क एक एवढं जीव काढणार आपण लिहिणार आणि त्याच्यासाठी मार्क कट होणार. विसरू नका. आणि एक ऑब्झर्वेशन, काहींना इंटिग्रेशन लिहायची सवय राहिली ना, इंटिग्रेशन काढलं ना, हे बघा इथे इंटिग्रेशन काढले ना तरी इथं लिहिणार इंटिग्रेशन, टाकून देणार इथं इंटिग्रेशन. अरे बाबा तू याचं ऑलरेडी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इथे वापरलाय, इंटिग्रेशनची साईन आता लिहू नको. आलं लक्षात? चुकून इंटिग्रेशनची साईन राहिली आपणच कन्फ्युजनमध्ये जाणार. काय हे तर काढले, आता अजून काय राहिलंय? परत इंटिग्रेशन दिसत असतो ना, चुकून आपण साईन केली राहते. काहीतरी चुकतंय वाटतं, एकच चुकतंय, तू साईनच घालायची गरज नाही तिथं. त्या एका छोट्या चुकीमुळे आपण आन्सर येऊन पण तिथंच बसून राहतो, आपण अडकून राहतो. अरे काय राहतंय. जे दरवर्षीचे मायनर मिस्टेक आहे ते सांगते तुम्हाला मी. मायनर मिस्टेक आहे, सॉल्व्ह करतो सगळं. मिस्टेक काय राहती, इंटिग्रेशन काढून पण साईन तिथंच ठेवली, तिकडं dx लिहिणार. अरे इंटिग्रेशन काढलंय, आता प्लस सी लिही, साईन लिहू नको तिथे. आलं का लक्षात? ठीक आहे. मग इथे काय होणार बघा, झालंय इंटिग्रेशन निघाले. याला सिम्प्लिफाय करूया. 1/6 आतमध्ये 3x प्लस 1 रेस टू 1/2 प्लस 1 3/2. इथे पण काय येणार 3/2. इथे 1/3. ठीक आहे. मायनस 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस इंटू हा इंटू इथे 1/3 प्लस बघा 1/6 ब्रॅकेटमध्ये हा वर गेला ते इथं 2/3 होणार. बघून घ्या आता, म्हणजे एक आयडिया देतोय तुम्हाला. इंटू 3 म्हणजे हे 2/9 होईल. ते 2/9 परत आपण बाहेर काढू शकतो. ठीक आहे. तर तिथं 2/9 ती टर्म बाहेर येऊन जाईल तुमची. बघू त्याचं काय होत आहे. 2/9 3x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3/2. इथे पण 2/9 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 3/2. हे टर्म लिहिले म्हणजे हा 2/3 इंटू 3 9 लिहिलं डायरेक्टली प्लस सी विच इज इक्वल टू बघा 2/9 हे बघा सिम्प्लिफिकेशन आन्सर तिथं आलं. आता सिम्प्लिफाय करतो आपण, काही त्यात राहिलेलं नाही आहे. ठीक आहे. 2/9 जर बाहेर काढला आपण कॉमन, हे बघा यात ही एक टर्म आहे इंटूची, मध्ये मायनस आहे, ही एक टर्म आहे. 2/9 बाहेर येणार. बाहेर ऑलरेडी बघा 1/6 आहे. इथं 2/9 केलं, आतमध्ये जे उरणार आहे ते उरेल. 2 ने याला डिवाइड केलं किती आले 3. 9 3 जा 27. म्हणजे हे 1/27. 2/9 कॉमन काढलं, उरलं काय 3x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3/2 3x मायनस 5 ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस. आता याच्यापेक्षा अजून काही वेगळं सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही. हे तुमचं आलं आहे आन्सर. तसं पाहायला गेलं बेसिकली अवघड नाही आहे, फक्त कॅल्क्युलेशन आहे आणि व्यवस्थित ॲप्लाय करायचा आहे फॉर्म्युला. दोनच गोष्टी, फॉर्म्युला व्यवस्थित ॲप्लाय करायचा आणि कॅल्क्युलेशन आहे. मग बघा परत एकदा हे सांगतो मी. इथे आपण हे एक्झाम्पल आताच बघितलं आहे, बरोबर आहे? हे आताच बघितलं आहे ना. ठीक आहे. नंबर 5. ठीक आहे. ओके. नंबर 5 डायरेक्ट त्याच्यानंतर 7 बघितलं आहे. बघा हे तर ह्या फॉर्म्युल्यानुसार 4 वर गेला 5 वर गेला. ह्या फॉर्म्युल्यानुसार ही टर्म एवढी मर्ज झाली, हे टर्म उरले, याला सेपरेट आउट केलं, जे टर्म उरले याचा इंटिग्रेशन सरळ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय अंडर रूटची टर्म रॅशनलाइज, यांनी 1ला मल्टिप्लाय केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं,
मल्टिप्लाय केल्यावर ए मायनस बी ए प्लस बी नुसार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याच्यानुसार ह्या टर्म्स भेटल्या. ओपन केलं 6, कॉन्स्टंट बाहेर ही टर्म, याचा तर डायरेक्ट अंडर रूट निघत नाही आहे, ते मग अशी अंडर रूटचं डायरेक्ट ह्या टर्मचं इंटिग्रेशन निघत नाही आहे. याला तुम्हाला सेपरेट आउट केलं, याला रेस टू 1/2 रेस टू 1/2 दिला आणि त्यानंतर काय केलं, डायरेक्ट एक्स रेस टू n+1 n+1. ठीक आहे, ही टर्म आणि याचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली याला आतमधल्याचा डेरिव्हेटिव्ह बाय चेन रूल. याला आता पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघता याची व्हॅल्यू इथं लिहिली, याची व्हॅल्यू इथं लिहिली. याला उलटं वरती जाणार ना, 3/2चा 2/3 होईल, 2/3 3 × 3 9. सिमिलरली हिअर ही टर्म बाहेर कॉमन 1/27. दिस इज द फायनल आन्सर. तर हे 2 एक्झाम्पल जे बघितलेत आपण इथून ते तुम्हाला लिहायचे आहेत. हे एक एक्झाम्पल, त्याच्यानंतर याचं हे पुढचं आणि याचं त्याच्यानंतर हा पुढचा फायनल स्टेप येईल. चला सगळ्याच्या सगळं लिहून घ्या.